श्लोक 39. आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. अर्थ, हे कौंतेय म्हणजेच अर्जुना, अग्निप्रमाणे नित्य अतृप्त व ज्ञानाचा नित्य वैरी अशा या कामाने ज्ञान आवृत्त करून टाकले आहे, म्हणजेच झाकून टाकले आहे. विवरण: या श्लोकातही कामाचे स्वरूप भगवंत सांगत आहेत. मागे याला महाशना म्हणजे महाखादाड असे म्हटले आहे. या श्लोकात तो नित्य अतृप्त असून तो ज्ञानाचा वैरीही आहे असे सांगितले आहे. या कामामुळेच ज्ञान प्राप्त करणे अवघड होते. काम क्रोध या दोन शत्रूंना नामोहरम केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. दुष्पूरेणा नलेनच, अग्नीमध्ये जेवढे इंधन किंवा हवनद्रव्य टाकले जाते ते सर्व तो एका क्षणात खाऊन टाकतो. अगदी तसाच हा कामसुद्धा आहे. याची तृप्ती कधीच होत नाही. जेवढे मिळते तेवढे त्याला कमीच पडते. आज हे मिळाले तर उद्या ते हवे, नंतर अजून काहीतरी हवे आणि प्रत्येक वेळी त्याला नवं नवं असं काहीतरी हवं असतं. अगदी आपल्या मराठीत म्हणतो तसं की मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी ही अशी त्याची भूक असते आणि ती भूक जीवाला चैनही पडून देत नाही. माणसाची सुख शांती नष्ट करते. एका गरीब शेतकऱ्याची गोष्ट सहज आठवली म्हणून सांगते की एक गरीब शेतकरी होता आणि त्याच्या घरात ते फारसं नसायचं. तो झोपडीत राहत होता. झोपडीचं दारसुद्धा उघडं असायचं आणि दोघं नवरा बायको दिवसभर शेतात कष्ट करून रात्री काय असेल ती मीठ भाकरी खाऊन शांत सुखाने झोपलेले असतात. आणि एका माणसाला त्यांचं हे सुख तेवढं पाहवत नाही आणि त्याला कळत नाही की हा इतका कसा काय सुखात असतो. पण त्याच्याबरोबरचा एक माणूस असतो, तो त्याला म्हणतो की ह्याची झोप तुला बिघडवायची आहे का, मी तुला एक युक्ती सांगतो. आणि तो त्याला युक्ती सांगतो त्याप्रमाणे तो काय करतो, 99 रुपये एका पिशवीत किंवा थैलीत घालतो आणि ती थैली त्या माणसाच्या दारात गपचूप रात्री ठेवून जातो. सकाळी उठून बघतो हा शेतकरी तर त्याला ती थैली सापडते आणि त्याला कळत नाही की हे आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले. तर दोघं जण नवरा बायको विचार करतात. त्यांना वाटतं की देवानीच आपल्यावर कृपा केली, आपलं एवढं दरिद्र आहे, हे आहे, तर त्यांनीच आपल्याला हे पैसे पाठवले म्हणून ते पैसे उचलून तो आत आणतो आणि बघतो तर ते 99 रुपये असतात. आता एवढे पैसे कुठे ठेवायचे असा त्यांना प्रश्न पडतो. मग ते सुरक्षित जागा शोधण्याच्या मागे लागतात. इतकं करेपर्यंत त्यांना शेतावर जायला उशीर होतो आणि दिवसभर त्या 99 रुपयाचा विचार डोक्यात असतो. अधनंमधनं घरी येऊन ते पैसे सुरक्षित आहेत की नाही असेही तो बघतो. आणि मग दोघं रात्री एकत्र आल्यावर तो म्हणतो की आता आपण काय करूया, ह्या 99 रुपयाचे 100 रुपये होतील असं आपण काहीतरी करूया, आपण काटकसर करूया. ते पैसे खर्च करूया असं त्याच्या मनात येत नाही. त्याला वाटतं की 100 रुपये करूया आणि मग तो ते पैसे वाढवण्याच्या मागे लागतो आणि ह्याच पैसे वाढवण्याच्या मागे लागण्याच्या गोष्टीत तो त्याची मनःशांती आणि सुखाची निद्रासुद्धा हरवून बसतो. असा हा काम आहे आणि तो सतत तुम्हाला काहीतरी हवं आहे अशी जाणीव करून देत राहतो. असो, तर खरा विचार केला तर संपत्ती, धन ही गोष्ट काही वाईट नाही आहे. तिचे अस्तित्व सुखकारकच असते आणि ते असायलाही हवे, कारण ते एक सुखाचे खूप महत्त्वाचे साधन आहे. पण गंमत काय आहे की त्याची हाव वाढली की मात्र त्याचे सुख संपते आणि अशांती प्राप्त होते. कामरूपेण, जडाच्या संबंधाने म्हणजे वस्तूंच्या पदार्थाच्या संबंधाने होणाऱ्या सुखाच्या इच्छेलाच काम असे म्हणतात. नाश पावणाऱ्या प्रापंचिक गोष्टीबद्दलची महत्त्वबुद्धी म्हणजेच काम आणि अप्राप्ताला प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे कामना. अप्राप्ताला म्हणजे जे आपल्याजवळ नाही आहे तर ते आपल्याला मिळवण्याची इच्छा होणं म्हणजेच कामना. अंतःकरणात ज्या अनेक सूक्ष्म कामना दबलेल्या असतात त्यांनाच वासना असेही म्हणतात. एखाद्या गोष्टीची आवश्यकता वाटणे म्हणजे स्पृहा.
वस्तूविषयी प्रेम वाटणे म्हणजे आसक्ती. वस्तू मिळण्याची शक्यता वाटते म्हणजेच आशा. तर वस्तू अधिकाधिक मिळावी असे वाटणे म्हणजेच लोभ. अशी ही सर्व कामाचीच वेगवेगळी रूपे आहेत. ज्ञानीनो नित्यवैरिणा. ज्ञानीन म्हणजे साधनेला सुरुवात करणारा विवेकशील असा साधक. ज्याच्याजवळ विवेक आहे तो कामरूपी शत्रूला ओळखू शकतो व त्याला संपविण्याचे प्रयत्न करतो. मात्र भोगामध्ये आसक्त असलेल्या लोकांना ही कामना किंवा हा काम आपला अगदी जवळचा मित्र वाटतो आणि अर्थातच त्याचे दुष्परिणामांची मात्र त्याला कल्पना नसते. तो आपला सुखोपभोग घेण्यात नेहमीच मग्न राहून सुखाच्या कल्पना साम्राज्यात रममाण होत राहतो. आवृते ज्ञानम. सर्व प्राणीमात्रात विवेक असतोच. समर्थ सांगतात की पानावरची अळीसुद्धा पानाची कड बघून आणि इकडे तिकडे पाहूनच आपला पाय पुढे टाकते. ती सुद्धा हा विवेक करते की आपण खाली पडू नये म्हणून. पशु पक्षी या सर्व प्राणीमात्रात असा विवेक आपल्याला दिसून येतो. मात्र मानवासारखा तो विकसित नसतो आणि अतिकामनेपायी माणसाचा विवेकच झाकला जातो. मग माणूस परमात्म प्राप्तीकडे जाऊ शकत नाही. तो जड तत्वातच अडकतो. माणूस वस्तूची कामना करतो, त्याचे अधीन जातो आणि तो त्या गोष्टीवरच किंवा इतरांवर सुखासाठी अवलंबून राहतो आणि मग मात्र तो पराधीन होतो. त्या वस्तूच्या किंवा त्या गोष्टींच्या तो अगदी ताब्यात जातो. त्याच्या वाचून त्याचं सगळं अडत जातं. संसार क्षणभंगूर आहे. शरीर, धन, जमीन, इमारत जेवढ्या म्हणून वस्तू आहेत ते सर्व प्रतिक्षणी विनाशाकडे जाणारे आहे. मात्र भोग भोगताना त्याचे क्षणभंगुरतेची किंवा वियोगाची कल्पना माणूस मनात सुद्धा आणत नाही. तर थोडक्यात संयोगजन्य सुखाची कामना साधनेतील मुख्य अडसर आहे. इतकेच नाही तर सात्विक सुखाची कामना व आसक्तीसुद्धा माणसाला बंधनकारक होते. म्हणून विवेकी साधकाने अशा गोष्टींना दूर ठेवावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. इथे आपण थांबूया.